माय वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. कशात सगळे? एक मंत्र मी तुम्हाला दिलाय, त्याच मंत्राचं आपल्याला म्हणायचं आहे दोन्ही हात असं करून. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. स्वस्थ म्हणजे मी शरीर आणि मनाने स्वस्थ आहे. जे काही करत आहे ते त्याचा रिझल्ट मला मस्त येत आहे, एन्जॉय करून करते आणि रिझल्ट आपल्या जीवनात जबरदस्त येत आहे. म्हणून मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. या सुंदर वाक्यासोबत आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. वेलकम वेलकम वेलकम. आणि आज आपण बघणार आहे, काल आपण रेकीचं पहिलं तत्व बघितलं. आजच्या दिवस मी राग करणार नाही. उरलेले 4 तत्व आणि रेकीची विशेषता आज आपण समजून घेणार आहे. रेकीचा इतिहास वेळ असल्यास आपण कंप्लीट करणार आहोत. स्वागत आहे सर्वांचं आजच्या सेशनमध्ये. आणि जाणून घेऊया ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा. फक्त वेळेवर येण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही लेट येता, मग अर्धवट नॉलेज होऊन जातं, एखादा मुद्दा सुटून जातो. तर लवकर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. लेट मी शेअर द स्क्रीन. काल आपण बघितला होता रेकीचा पहिलं तत्व, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. दुसरं तत्व जे डॉक्टर मिकाओसिननी रेकीचं आपल्याला दिलेलं आहे ते तत्व आहे ते म्हणजे आज के लिए मैं चिंताओं से दूर रहूंगा या दूर रहूंगी. एक लक्षात घ्या, कितीही तुम्ही जीवनामध्ये तणावात जगलात तरी देखील तुमच्या जीवनामध्ये मार्ग निघणार आहे का? तुमचं टेन्शन घेतल्याने चिंता चिता के समान होते, एक बिंदी का अंतर आहे. एक लक्षात घ्या, तुमच्या चिंता केल्यामुळे जर कुठल्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन येत नसेल, मग चिंता करणं योग्य आहे की अयोग्य? डेफिनेटली आपल्या शरीराचे व्हायब्रेशन चिंता केल्याने बिघडतात आणि त्याच्यातनंच शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक आजारांची उत्पत्ती होत असते. ठीक आहे. म्हणून आज आपल्याला दुसरा नियम आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे मी चिंता करणार नाही. दुसरा नियम काय रेकीचा? आज के लिए. रेकीने काय शिकवलं, डॉक्टर मिकॉसिन आपल्याला काय सांगितलं? ओनली फॉर टुडे. जे काही आपलं जीवन आहे ते आपल्याला आज मध्ये जगायचं आहे, ओनली फॉर टुडे मध्ये जगायचं आहे. आणि आज आपल्याला एक नियम बघायचा आहे, तो म्हणजे आज मी कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी चिंता करणार नाही. तिसरा नियम डॉक्टर मिकॉसिनने सांगितलाय, तो म्हणजे आज मैं अपने पर हुई आशीर्वादों की गिनती करूंगा. आशीर्वादों की गिनती करूंगा म्हणजे माझ्याकडे असलेल्या गोष्टीसाठी मी थँक्यू मानणार आहे. आता थँक्यू मानणार आहे म्हणजे काय? तर आय नीड व्हॉलेंटियर. अंजली मॅडम अनम्यूट करा. अंजली मॅडम अनम्यूट करा. त्याच्यानंतर शिल्पा मॅडम अनम्यूट करा. 2 व्हॉलेंटियर पाहिजेत मला. अंजली मॅडम माईक ऑन करा. ओके. सो आपला जो रेकीचा तिसरा नियम आहे, माझ्याकडे ज्या ईश्वराने अनगणित आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यासाठी थँकफुलनेस. अंजली मॅडम, अशा 5 गोष्टी सांगा ज्या तुमच्या जीवनात आहेत ज्याच्यासाठी तुम्ही थँकफुल आहात. हं. 5 माझं गोष्टी. शरीर स्वस्थ आहे. ग्रेट. माझी फॅमिली खुश आहे. मी आनंदी आहे आणि मी सॅटिस्फाईड आहे माझ्या आयुष्यात. ग्रेट, खूप छान. शिल्पा मॅडम, आणि तुम्ही कशा? माझे आई वडील माझ्या सोबत आहे. व्हेरी माझी गुड. नातेवाईक, फॅमिली. शिल्पा मॅडम, तुम्ही सांगा 5 गोष्टी ज्या तुम्ही. तसं माझं लाईफ टोटली वेगळं आहे आणि डिफरंट आहे. दुःखी आहे पण मी त्यातनं मार्ग काढतीये. कारण की मी म्हणजे आता हे मला काल तुम्ही अनम्यूट करताना सांगायचं मला वाटत होतं, पण माझी हिंमत नव्हती. आता पण मला ते जड जातंय, पण मी फोर्सफुली सांगणार कारण की काल मी प्रिपेअर्ड नव्हती. थोडं डिफरंट आहे. एक्सेप्ट नाही केलं मला कोणी, कारण की मी अमावस्येला झाली होती. त्याचे साईड इफेक्ट माझ्या लाईफवर अजूनही आहेत. पण फायनान्शियली मी थोडी ठीक आहे. माझी मुलगी खूप चांगली आहे आणि ती खूप हुशार आहे. आणि बेसिकली मी पण खूप हुशार आहे. कारण की एवढ्या सगळ्या डिफिकल्ट प्रॉब्लेम मधनं मी सगळ्यांना बाहेर, मी स्वतः तर बाहेर पडलीच, पण बाकीच्यांना पण बाहेर काढलं. आणि फक्त माझे वडील आता 2 महिन्यापूर्वी एक्सपायर झाले. ते माझे खूप मोठे स्ट्रॉंग सपोर्ट होता. पण त्यांनी मला जगायच्या आधी बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. तो माझा एक प्लस पॉइंट आहे. माझी मुलगी, माझी फक्त हेल्थ, मी आता मेंटल इतक्या स्ट्रेस मधनं आहे की हेल्थ माझी आत्ता ठीक नाहीये, पण बेसिक स्ट्रक्चर माझं खूप स्ट्रॉंग आहे.
तर मेंटली आता हे असल्यामुळेच मला माझ्या एका फ्रेंडने तुमचा नंबर दिला. माझी कंडिशन बघितली आणि त्यांनी सांगितलं की तू हे नक्की कर. त्यांनी मला 3-4 वेळा सांगितलं आणि म्हणून मग मी हे जॉईन केलं. ते म्हणाले याच कंडिशन मध्ये तू इतकी स्ट्रॉंग असताना देखील तुझी अशी कंडिशन आहे तर तू करच हे. म्हणून मी हे करते. आणि तुम्ही माझ्या बरोबर आहात ही मोठी सर्वात गोष्ट आहे. म्हणून मी अजून हॅपी आहे. ओके, काल ग्रेट. मला खूपच भयानक कंडिशन होती. मला नव्हतंच जमत कंट्रोल करता. आवरताच येत नव्हतं. पण मी आज म्हटलं की आज मी फेस करणारच आणि बोलणारच. हे पण मी करू शकली. थँक यू तुम्हाला. ऑल द बेस्ट. तर थँक यू. बघा, आपला जो विषय आहे की ईश्वर से हमारे ऊपर जो अनगिनत कृपा हुई है त्याच्यासाठी आपण थँकफुल नसतो. व्यक्तीचा जनरली भाव हा कंप्लेंट मोडवर जात असतो. बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे? प्रत्येकाला कुठे ना कुठे काहीतरी स्ट्रगलिंग फेज चालू आहे. जर शोधून सांगितलं की ते सुख हे मान्यवर असतं. जसं मी मागे एक उदाहरण दिलं की एका राजाला एका ऋषीने सांगितलं होतं की एखाद्या सुखी व्यक्तीचा जर तू शर्ट घातला तर तुला तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. आणि मग तो सगळ्या सैनिकांना पाठवतो शोधायला की बघा आपल्या राज्यामध्ये कोण असा सुखी व्यक्ती आहे की ज्याचा आपण शर्ट घालू शकतो. आणि म्हणून जेव्हा ते शर्ट घालण्यासाठी शर्ट शोधण्यासाठी ते पूर्ण गावभर फिरतात, पूर्ण राज्यभर फिरतात, तर तिथे एक शेतकरी उन्हात दगडाची उशी करून झोपलेला असतो. आणि मग ते सैनिक विचारत विचारत त्याच्याकडे जातात आणि का रे तू खूप आनंदी आहे का, सुखी आहे का? तर तो शेतकरी म्हणतो हो मी खूप सुखी आहे, खूप आनंदी आहे. पण प्रश्न काय होता, त्या शेतकऱ्याने शर्टच घातलेला नव्हता. म्हणजे काय, हो. राजाचा शोध होता शर्ट. जो सुखी व्यक्ती आहे त्याच्या शर्ट घालणं. तेव्हा राजाच्या समोर जेव्हा त्याला नेलं जातं तर तो म्हणतो की मला लागतं काय, रात्रीचं झोपायला मला माझी छोटीशी झोपडी आहे, मी माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकतो एवढी माझी शेती आहे आणि याच्यात मी खूप समाधानी आहे. कारण एक लक्षात घ्या, आपण करोडो रुपये जरी कमवले तरी कपाळावर लावलेला 1 रुपयाचा शेवटचा सिक्का देखील सोबत येत नाही. जे काही आहे ते आपल्या वर्तमानाच्या या क्षणांमध्ये आहे. आणि या वर्तमानाच्या क्षणांमध्ये माझ्या सर्व गरजा जर पूर्ण होत असेल, आय एम द हॅपीएस्ट पर्सन. एवढं जेव्हा तो म्हणतो त्या राजाला खरं चूक कळतं की दुसऱ्यांच्या राज्यावर कब्जा करण्यापेक्षा माझ्या प्रजेतल्या प्रत्येक व्यक्तीला जर मी सुखी करू शकलो तर तेव्हाच मी सुखी होईल. तेव्हा त्याला जगण्याची नवी दिशा प्राप्त होते की प्रत्येक प्रजेला सुखी करणं हा त्याचा जीवनाचा उद्देश असला पाहिजे. हे नवी नॉलेज त्याला तिथे प्राप्त होतं. मग कंप्लेंट मोडवर जगण्यापेक्षा कम्प्लिशनवर जगा आणि जे काही आहे त्यासाठी थँक्यू म्हणा. आणि ते थँक्यू स्वतःच्या ईश्वराने आपल्याला काय दिलेलं आहे, तर सर्वात पहिले सुंदर शरीर. आता सुंदर याची कल्पना फक्त चेहऱ्यावरनं नाही, आपले डोळे बघू शकतात ना, बघायचं काम योग्यरित्या करतात आहे. आय एम थँक यू. त्या डोळ्यांचा आभार माना. आपले हात व्यवस्थित काम करतात आहेत. जस्ट से थँक यू. कानाने ऐकायला येतं. जस्ट से थँक यू. तोंडाने बोलता येतं. थँक यू. विचार करा आपल्या हृदयाने 1 मिनिटाचा ब्रेक मागितला तर काय होईल? अगदी 100. जन्मल्यापासून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला प्राण ऊर्जा देण्यासाठी आपल्या शरीरातील प्रत्येक ऑर्गन कष्ट करत आहे आणि आपण फक्त उपभोग मात्र घेतो. थँक ची भावना त्याच्यासाठी येत नाही आणि म्हणून आपल्या शरीराच्या आज प्रत्येक ऑर्गनला थँक यू म्हणायचं आहे. डोळे बंद करा 2 मिनिटं आणि बंद डोळ्यांनी सर्वप्रथम आपल्या तळपायावर फोकस करा. आपले दोन्ही तळपाय, आपले पावलं, ज्यांनी आपलं ओझं, आपल्या शरीराचं वजन सतत पेललेलं आहे, त्या दोन्ही पायांना थँक्यू. ज्या गुडघ्यांवर अगदी दोन्ही पाय, गुडघे, जंघांचे जोड, त्यात असलेले हाडं, त्याच्यातनं वाहत असणारे रक्तवाहिन्या, प्रत्येक ऑर्गनला थँक्यू. त्यांचं असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. जेनेटिक ऑर्गन, नाभी प्रदेश, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम,
दोन्ही किडन्या, पाठीचा कणा, हृदय, लंग्स, प्रत्येक ऑर्गनला थँक्यू. आपली कंठस्थ ग्रंथी, श्वसन नलिका, संपूर्ण मस्तिष्क, संपूर्ण चेहरा, दोन्ही डोळे, कान, नाक, घसा, मुख, मुखामध्ये असलेली जिव्हा आणि दंतपंक्ती, प्रत्येक ऑर्गनला थँक्यू. दोन्ही तळ हातांना थँक्यू. संपूर्ण शरीरावर असलेल्या संपूर्ण स्किनला थँक्यू. आपल्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन आपल्याला जगवण्यासाठी निरंतर कार्य करत आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जांमध्ये असलेली हिलिंग पॉवर सतत कार्यरत काम करत आहे. आणि म्हणूनच आपलं कधी बोट कापलं तरी देखील ते आपोआप तिथे नवीन स्किन तयार होते. एक हिलिंग उपचार ऑलरेडी आपल्यामध्ये आहे. एखादं हाड फ्रॅक्चर झालं तर डॉक्टर तेव्हा त्याला प्लास्टर लावतात, तर ते हाड आपोआप जोडण्याची शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे. आपल्याला प्राण ऊर्जा देणाऱ्या ब्रह्मांडीय ऊर्जेला थँक्यू. जस्ट से थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हा देह ज्या मातापित्यांमुळे प्राप्त झाला त्या मातापित्यांना थँक्यू. जस्ट से थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि म्हणून आपल्याकडे जे जे आहे त्या प्रत्येक वस्तू, व्यक्तीला थँक्यू. याच आभार भावात स्लोली कम बॅक, हळूवार परत यायचं आहे. आजपासून एक लक्षात घ्या, कंप्लेंटवर फोकस जातो तेव्हा कम्प्लिशनकडे बघा. आपल्या जीवनामध्ये आज विचार करा की भलेही कटकट करणारी व्यक्ती असेल जोडीदार म्हणून, पण आहे जे सिंगल पॅरेंट म्हणून काम जगतात त्यांना माहिती आहे एकाकी जगणं किती कठीण असतं. जस्ट से थँक्यू. मुलांबद्दल जेव्हा तक्रारी असतात तेव्हा IVF सेंटरकडे लागलेल्या रांगा बघा की लाखो रुपये खर्च करून देखील त्यांच्या जीवनात जे सुख नाही आहे जे आपल्या जीवनात सहजतेने प्राप्त झालंय. आणि म्हणून जस्ट से थँक्यू. तुम्ही जेव्हा या थँकफुलनेसमध्ये जगायला लागाल, काय नाही आहे यावर फोकस करण्यापेक्षा त्या ईश्वराने भरभरून आपल्याला काय दिलेलं आहे त्याच्याकडे बघाल, तर अलगदच ते थँक्यूची भावना आपल्या जीवनामध्ये येईल आणि आपण आपल्या जीवनामध्ये एक सुंदर आनंदाची अनुभूती करू शकू. जस्ट से थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि कंप्लेंटमध्ये जगण्यापेक्षा कम्प्लिशनवर जगायचं आहे. त्याच्यानंतर हा थँकफुलनेस आपल्याला, जर मी आता विचारलं की आपल्यापैकी कोण कोण चप्पल घालतं, बूट चप्पल कोण घालतं? प्रत्येक जण घालतंय बूट चप्पल सँडल. ओके. संगीता गायकवाड मॅडम अनम्यूट करा बरं. येस मॅम, बोला. चप्पल बूट सँडल घातलंय आतापर्यंत? घालता? हो 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 आतापर्यंत मॅम. किती चप्पल बूट तोडले असतील हो तुम्ही? खूप झाले असतील मॅम. ओके. कधीतरी त्या चपलेला थँक्यू म्हटलं का हो? नाही मॅम. आता सगळ्यांनी, म्हणजे संगीता मॅडमशी बोलते पण सगळ्यांनी ऐका. ती जी चप्पल आपण वापरतोय लहानपणापासून आतापर्यंत, जेवढ्या चप्पल बूट सँडल आपण वापरल्या, थंडी तिने सोसली, उन्हाचे बरोबर. चटके तिने सोसले, त्यांनी सोचले. पावसाचा चिखल तिने सोसला, चपलीने सोचला. बरोबर. जरी पायात काटा जरी पोचला तर सगळ्यात पहिले तो तिने सोसला, तिच्या शक्तीच्या पलीकडे असेल तरच तो पायापर्यंत पोचला. पण आपण त्या चपलेला कधी थँक्यू म्हटलं नाही. आज विचार करा, आपल्याला जगवण्यासाठी तो माझा शेतकरी बंधू उन्हातानात पावसात राबतो, पण तीच भाजी मार्केटमध्ये आल्यावर आपण 2 रुपयाची, आता 2 रुपयाचा जमाना नाही राहिला, पण 10 रुपयाची कोथिंबीर अजून थोडीशी मागतो. एक बरोबर आहे. लक्षात घ्या,
प्रत्येक जण आज कितीतरी मजूर आपल्यासाठी राबतात त्या फॅक्टरीमध्ये, जे आपल्याला कपडे, बॅगा, ज्या वस्तू आपण वापरतो त्या सगळ्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कितीतरी लोक मेहनत करतात आहे. पण आपण थोड्याशा कमतरतेमध्ये ढासळतो आणि थँकफुलनेसची भावनाच विसरून जातो. आणि म्हणून रोज सकाळी उठल्यावर एक ईश्वर प्रार्थना करा की माझ्या या जीवनाला आनंदमय करण्यासाठी जो जो व्यक्ती राबून राहिलेला आहे, जो जो व्यक्ती कष्ट करून राहिलेला आहे, त्या प्रत्येक व्यक्तीची मी आभारी आहे. त्या प्रत्येक व्यक्तीची मी आभारी आहे. जेव्हा तुम्ही ही पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये निर्माण कराल, तेव्हा जीवनामध्ये त्या स्मित हास्याची नवी ऊर्जा तुम्ही एक अनुभव करू शकाल. त्या नव्या ऊर्जांनी तुम्ही स्वतःला परिपूर्ण करू शकाल. आज होमवर्क हा आहे की अशा किती गोष्टी लिहायच्या आहे की ज्या गोष्टीला तुम्ही आजपर्यंत थँक्यू म्हटलं नाही. आज विचार करा, आजपासून एक नियम आपल्या घरी विचार करा, जोडीदार म्हणून जी व्यक्ती आहे ना, तिला गृहीत धरू नका. तो काही म्हणजे असं समजू नका की त्याला बिलकुल सुपर ब्रेन आहे. सेलिब्रेट ईच अँड एव्हरी मोमेंट. छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करा. तणाव घेऊन काही होत नाही. त्या व्यक्तीला घरी आल्यावर एक ग्लास पाणी विचारा. मान्य आहे तुम्ही घरी थकलेले असाल. कसं ना, आजकाल सुशिक्षित पिढी आहे, म्हणजे माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी ज्या मोस्टली केसेस असतात, या सुशिक्षित पिढीमध्ये का बरं डायव्होर्सचे प्रमाण वाढलेले आहे? कारण मी शिकलेली आहे, मला करायचं आहे, मला करायचं आहे. एक लक्षात घ्या, भारतीय संस्कृतीच्या मातीतच पुरुषी जो आहे ते त्यांना शिकवलं गेलेलं नाही आहे. तो बदल व्हायला वेळ लागेल. आपल्या मुलांना घडवताना आपल्याला की समोर तुमच्या आयुष्यात येणारी मुलगी, तिला बरोबरीने समजून घे, हे आपल्याला एक माता म्हणून जेव्हा शिकवू तेव्हा पुढच्या पिढीला ते गोष्टी कळतील. आपण या पिढीला जे मिळालेलंच नाही आणि आपण अपेक्षा करतो. अरे ज्याला त्या संस्कारातच ते रुजलेलं नाही आहे, तुमच्या अपेक्षांची ती पूर्तता करू शकेल का ती व्यक्ती? प्रत्येकालाच तेवढं नॉलेज नाहीये, पण आपण त्या गोष्टीसाठी त्या घरामध्ये वाद करतो आणि घराचं सुंदर वातावरण. आणि एक लक्षात घ्या, फक्त मुलांना जन्म दिल्याने त्यांना सगळ्या एज्युकेशनच्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्याने नाही होतो. त्यांच्यासोबत सुसंवाद घडवा. कारण आज पालक बालक संवादच चुकलेला आहे. मला सांगा, घरच्या घरात फोन करावा लागतो का? नाही. बऱ्याच घरी चालू आहे हे. घरातल्या घरात हो फोन करावा लागतो. त्या दिवशी माझ्याकडे एक केस आली. मॅडम म्हणे मुलगा मोबाईलमध्ये एवढा गुंतून जातो की 24-24 तास रूमचं दार उघडत नाही. त्याच्यामुळे आम्ही दाराच्या कड्या आतून काढून टाकलेल्या आहेत. बापरे. या कंडिशन्स आहेत. विचार करा की 24-24 तास मुलगा स्वतःला रूम मध्ये बंद करून घेतो मोबाईलच्या याच्यात. आणि आयुष्य खूप सुंदर आहे. एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य मागे जातो. मग असलेल्या वर्तमानच्या क्षणांना पूर्ण आनंददायी ऊर्जांनी जर जगायचं असेल, तर हे रेकीचे 5 तत्व आपल्याला आपल्या जीवनात आणायचं आहे. तर चप्पल असो, तर कुठली पेन असो, ज्या पेनाने लिहितोय ना त्याला थँक्यू म्हणा. जे कपडे परिधान करतोय त्याला मायेने थँक्यू म्हणा. बघा, त्या थँक्यूच्या ह्याच्यातनं घरातल्या ऊर्जा चेंज होतील, व्यक्तींमधल्या ऊर्जा चेंज होतील. व्यक्ती आपल्या जीवनात किती महत्वाचा आहे, त्या व्यक्तीला चुका लक्षात ठेवू नका. आपण चुका लक्षात ठेवून ठेवून खूप नात्यांना आपण अगदी तोडायच्या मार्गावर लागलेलो आहे. नात्यांना तोडू नका. आणि आज मी माझ्या चौथा नियम आहे की मिकाऊने सांगितलं, आज मी माझ्या इमानदारीने सगळे कामं करणार. हो. विचार करा, एका डॉक्टरनी जर इमानदारीने आपली सेवा केली, प्रत्येक पेशंटला आरोग्य देण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल? एका इंजिनियरनी इमानदारीने एखादी मोठी इमारत बांधली, गव्हर्नमेंटचं जे काही त्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला तो पूर्ण केला, तर त्या वस्तू किती दीर्घायू. आज छत्रपतींच्या काळातले किल्ले आज टिकाऊ आहे आणि आत्ता बांधलेले पूल कोसळून जातात. का बरं? इमानदारी संपलेली आहे. नात्यांमध्ये प्रत्येकाने एकमेकांशी इमानदारीने वागलं, तर त्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, आदर निर्माण होणार नाही का? आणि म्हणून बरोबर. आपल्यावर जी जबाबदारी आहे, माझ्या मैत्रिणींनो स्वयंपाक करा. आता बघा, आज मला अचानक सांगितलं की 2 दिवस आमच्या स्वयंपाकाला तर येणार नाही. पण जर मी माझे व्हायब्रेशन खराब केले आणि जर त्या व्हायब्रेशन मध्ये जर मी घरचा स्वयंपाक केला, एक लक्षात घ्या, मला माहिती आहे उदरभरण नव्हे हे जाणीचे यज्ञ कर्म, माझ्या कुटुंबाला आरोग्य देणारी ऊर्जा मी डॅमेज करणार. मग 4च्या जागी 2 पदार्थ बनवा, पण कुटुंबाला स्वास्थ्य आणि ऊर्जा प्रदान होईल असा आहार बनवला पाहिजे.
याच पद्धतीने काम कमी झालं तरी चालेल, पण जे कराल ते पूर्ण इमानदारीने करा. त्यानंतर आज से मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालू रहूंगा या रहूंगी. जे म्हटलं ना की प्रत्येक व्यक्ती आपल्याला जगवण्यासाठी काहीतरी काम करत आहे, त्यांच्यासाठी थँक्यू. ते आपले शेजारी असतील, आपल्याकडे विचार करा की किती लोक आपल्यासाठी कष्ट करून राहिलेले आहे. कोणीतरी आपल्याकडे दुधाचा पुरवठा करतोय, कोणीतरी न्यूजपेपर आणून देतोय, कोणीतरी आपल्यापर्यंत भाजी पोहोचवतंय, कोणीतरी आपल्यासाठी मिलमध्ये कपडे बनवतोय, कोणीतरी आपल्यासाठी ओझे वाहत आहे, कोणीतरी शेतात राबतंय. विचार करा, आपल्या या जगण्यासाठी जरी तुम्ही पैसे देऊन मोबदला देत असाल आणि त्या वस्तू आणत असाल, पण जर त्या लोकांनी कष्ट करणं बंद केलं तर तुमच्या खिशात पैसे असूनही तुम्ही वस्तू घेऊ शकाल का? बरोबर आहे. नाही घेऊ शकणार. म्हणून आपल्याला 5 नियम आज के लिए कल का दिन, कल त्या 10.5 लोकांमध्ये आपला नंबर नाही लागला, 10.5 लाख लोकांमध्ये, मग आहेच परत 5 तत्व. पण काय आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. आजच्या दिवस मी चिंतांपासून दूर राहणार. मला ईश्वराने जे भरभरून दिलेलं आहे त्याच्यासाठी मी थँकफुल असणार. मी माझ्यावर असलेले प्रत्येक कामं इमानदारीने पूर्ण करणार. मी आज प्रत्येक जीवित प्राणीप्रती प्रेमभाव, दयाळूपणा माझ्यामध्ये अस्तित्वात आणणार. हे डॉक्टर मिकाउसी आहे, ज्यांनी रेकी रिडिस्कवर केली. रिडिस्कवर का बरं? कारण अथर्व वेदामध्ये देखील रेकीचा उल्लेख आलेला आहे आणि भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आलेला आहे. तर आता आपण बघूया रेकीचा इतिहास. ही रेकी आपल्यापर्यंत कशी बोलली? 5 तत्व समजले सगळ्यांना? या हो क्लिअर मॅम. 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी? ओके, हो हो थँक्यू. हो. सो आता आपण बघू रेकीचा इतिहास, हिस्ट्री ऑफ रेकी. एक लक्षात घ्या, कुठलंही बाळ रडत असलं आणि त्याला आईनी प्रेमाने जवळ घेतलं तर काय होईल? बाळ शांत होईल. काय आहे त्या आईच्या हातामध्ये? स्पर्श, मायेचा स्पर्श. म्हणजे एक ऊर्जा आहे जी त्या रडणाऱ्या बरोबर. बाळाला हो शांत हो. करू शकते. हो आता जर हो. आपण तणावामध्ये आहे आणि कोणीतरी मायेने येऊन डोक्यावरून आणि पाठवून हात फिरवला, काय होईल? एक स्पर्श, मायेचा स्पर्श जाणवेल, एक ऊर्जा जाणवेल. म्हणजे ही स्पर्श चिकित्सेची ऊर्जा आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये अस्तित्वात आहे. हो आई वडील कोणी पण म्हणजे मुलांनी जर नमस्कार केला आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि त्यांना आशीर्वाद देतात, हो हो. ते आशीर्वाद म्हणजे काय आहे? सकारात्मक अफर्मेशन जे बरोबर. आपण आपल्या हो. मुलांना देत असतो. बरोबर. हो बरोबर? हो. याचाच अर्थ काय की ही ऊर्जा आपल्यामध्ये आहे. मग तुम्ही म्हणाल की आता शिकायची गरज काय? या ऊर्जेला कसं वापरायचं, त्याला अजून ऊर्जान्वित करून आज आपल्याकडे रिझल्ट आहे की 4 स्टेजचा कॅन्सर देखील ठीक झालेला या ऊर्जांनी. डॉक्टरांच्या घरचा ऑटोइम्युन डिसऑर्डर माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघा, तुम्हाला अनुभव माहिती पडतील की डॉक्टरांच्या घरचे आजार देखील ठीक झालेले आहेत. तर हे जे तुम्हाला जर पॉवर अनुभव करायचा असेल, तर मग तुम्हाला काय होईल? तुम्ही या ऊर्जांना आत्मसात करणं शिकणं आणि हे शिकण्यासाठी तुम्हाला अट्युनमेंट, शक्तिपात या प्रोसेसमधनं जावं लागतं. कुठल्या प्रोसेसमधनं? लागतं. अटुलमेंट. अट्युनमेंट. ओके. सो आता आपण बघूया रेकीचा इतिहास. तर डॉक्टर मिकाउसी हे पीएचडी झालेले व्यक्ती होते आणि कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. एक दिवस यांना प्रश्न केला की जगामध्ये संपूर्ण दुःख निवारण करणारी अशी कोणती ऊर्जा आहे का? त्यांचा जो काही अभ्यास झाला होता त्याच्यात त्यांना माहिती होतं की येस, अशी कुठली तरी ऊर्जा अस्तित्वात आहे, पण आहे. हाऊ टू यूज दॅट एनर्जी हे त्यांना माहिती नव्हतं. आणि त्याच्यासाठी तो शोध घेण्यासाठी त्यांनी असं म्हटलं जातं की 7 वर्ष डॉक्टर मिकाउसी हे भारतात सुद्धा राहिलेले आहेत या अभ्यास करतात. त्यांनी वेदांचा अभ्यास केला, त्याच्यानंतर त्यांनी भारतीय बौद्ध ग्रंथांचा अभ्यास केला. पण ऊर्जा वापरायची कशी हे कळलं नाही. पण त्यांना एवढं कळलं होतं की कुठलीही ऊर्जेला ॲक्टिव्हेट करण्यासाठी ध्यान मार्ग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मेडिटेशन करावं लागतं आणि म्हणून त्यांनी तिथले त्यांचे एक जैन गुरु होते, त्यांच्या माध्यमातनं जपानमध्ये माउंट कोरियामा नावाची एक पहाडी आहे. तिथे अन्न आणि पाणी त्यागून 21 दिवस तपश्चर्या करायचा प्रयत्न म्हणजे ठरवलं की मी प्रयत्न करणार. आणि त्यासाठी त्यांनी 21 डेज मोजण्यासाठी त्या पहाडीवर गेल्यावर एका पिशवीमध्ये 21 छोटे-छोटे दगड भरले.
आणि एक दिवस संपला की एक दगड खाली टाक, असं करता करता 20 दगड टाकले. एकच दगड शिल्लक राहिलेला होता आणि त्यांना असं वाटलं की मी ज्या ऊर्जांना शोधण्यासाठी माझ्या आयुष्यातला एवढा वेळ दिला, अजूनही मला त्या ऊर्जा प्राप्त का झाल्या नाही, याचा जेव्हा त्यांना प्रश्न पडला, तर त्या प्रश्नामध्ये जो त्यांना प्रश्न होता, तर त्याच्यात एक त्यांना असं जाणवलं की हताश झाले ते, की मला आता जमेल, नाही जमेल आणि म्हणून ते हताश झाल्यानंतर परत डोळे बंद करून साधनेला बसले. तर त्या रात्री म्हणजे 21व्या दिवसाच्या रात्री त्यांना असं जाणवलं, की ब्रह्मांडातनं काही सिम्बॉल्स त्यांच्याकडे येतात आहे आणि त्या जणू हो त्यांचा शक्तिपात जो एनर्जी एक्सचेंज तुमचा रेकीच्या माध्यमातून करवणार आहे, तर तो त्यांचा बरोबर. ब्रह्मांडाने स्वतः केला. सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांना खूप फ्रेश वाटायला लागलं आणि त्यांना त्या ऊर्जांमध्ये ज्या काही रेकीचे आपण सिम्बॉल सेकंड, थर्ड लेव्हलमध्ये शिकतो, ते पूर्णपणे त्यांना ब्रह्मांडाकडनं प्राप्त होत गेले आणि पूर्ण ऊर्जांनी ते परिपूर्ण झाले. सकाळी उठल्यावर त्यांना पहाडीच्या खाली जायला म्हणजे वाटलं, की आता जाऊन सगळ्यांना सांगायचं, की मला काहीतरी दिव्य ऊर्जा भेटलेली आहे. त्यांचा तो 21 दिवसाचा उपवास, पाणी पिले नव्हते, तो सगळा थकवा निघाला आणि ते धावत पहाडीच्या खाली यायला लागले. तर त्यांनी पहिला रेकीचा अनुभव घेतला. त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. आता ठेच लागली तर आपण काय करतो? पहिले हाताने आपण त्याला पकडतो. कुठेही लागलं आपल्याला तर आपण पहिले काय करतो? हात बरोबर. हो, स्वच्छ हो. करतो. हाताने विचार पकडतो. करा काय गोष्टी होतात. आपल्या हातामध्ये ऊर्जा आहे. ईश्वराने आपल्याला ते आहे, इंटेन्शन आहे. केलंय. आपण ऑलरेडी हात लावतो की नाही लावतो? चटका बसला तरी आपण हो, पटकन हो. दुसऱ्या हाताने त्याला पकडतो. पटकन हात बरोबर आहे? बरोबर. म्हणजे ही नैसर्गिक हो. ऊर्जा आपल्यामध्ये आहे, जी आपल्याला हील करते. पण माहीतच नाही कसं वापरायचं. तर त्यांनी पायाच्या हं. अंगठ्याला पकडलं आणि त्यांना असं लक्षात आलं, की ते भळभळ वाहणारं रक्त अचानक थांबलं आणि वेदना पण थांबल्या. हा त्यांनी पर्सनल लेव्हलवर घेतलेला रेकीचा पहिला अनुभव. मग ते पहाडीच्या खाली आले. त्यांना खूप तीव्र भुकेची जाणीव झाली आणि त्यांनी तिथल्या एका खानावळीत गेले. तिथे त्यांनी पोटभर जेवायसाठी मागितलं. त्यांनी सांगितलं, "मी 21 दिवसापासून उपाशी आहे." तर तिथले हॉटेल मालक म्हटले, की "सर, तुमचं वय बघता तुम्ही ज्यूस-बीस घेऊन उपवास सोडा." ते म्हणे, "नाही, मला पोटभर जेवायचं आहे." मग त्यांना पोटभर तिथे जेवायला वाढलं गेलं. जेवायला वाढलं गेल्यानंतर अ, तिथे ते एक मुलगी ते 13-14 वर्षाची मुलगी त्यांना जेवण वाढत होती. तिच्या चेहऱ्यावर अत्यंत वेदना होत्या. यांनी जेवण केल्यानंतर हॉटेल मालकाला विचारलं, की "या मुलीला काय झालेलं आहे?" हॉटेल मालकाने म्हटलं, "ही माझी नात आहे आणि हिला दाढा दुखतात आहे. त्याच्यामुळे हिच्या चेहऱ्यावर वेदना दिसत आहे. गाल सुजलेले होते." यांना अंतःप्रेरणा झाली, की मी या मुलीच्या गालाला स्पर्श करावा आणि त्यांनी त्या हॉटेल मालकाला परवानगी मागितली. आता यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघता, वय बघता हॉटेल मालकाने परवानगी दिली. 15 मिनिटं डॉक्टर मिकॉसिननी त्या मुलीच्या दोन्ही गालावर हात ठेवले आणि मॅजिक हे झालं, की त्या मुलीचं नैसर्गिक हिलिंग झालं आणि ती मुलगी च्या वेदना कमी झाल्या आणि चेहऱ्यावर प्रसन्नता आली. डॉक्टर मिकॉसिनने हँडल केलेला हा पहिला पेशंट. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं, की मला आता जगात जे काही पाहिजे ते मिळालेलं आहे, तर या ऊर्जांची मदत मी अशा लोकांना करेल जे गरजू आहेत. आणि म्हणून जपानमधल्या बेगर सोसायटीमध्ये त्यांनी एक म्हणजे कुटी बांधली छोटीशी आणि तिथल्या भिकारी लोकांना ते उपचारित करू लागले. डॉक्टर मिकॉसीनी 7 वर्ष त्या बेगर सोसायटीमध्ये सेवा दिली. पण काय झालं 7 वर्षात ज्या लोकांना त्यांना काय इच्छा होती, की हे भिकारी लोकं सभ्य लोकांच्या जीवनात जाऊन चांगलं जीवन यापन करावं. पण हात पसरलं तर मिळतंय. कष्ट करायची ताकद त्यांच्यात नव्हती. इच्छा पण नव्हती. म्हणून ते लोकं परत आले. मग डॉक्टर मिकॉसींना वाटलं, की ज्या ऊर्जांना मिळवण्यासाठी मी एवढे कष्ट घेतले, त्या ऊर्जा ज्यांच्यासाठी खर्च केल्या, त्या लोकांना जर माझी हेच नसेल होत, तर मग काय फायदा? मी कुठं चुकलो? ते खूप हताश झाले. त्यांनी आपल्या कुटीचं दार बंद केलं आणि साधनेला लीन झाले. साधना करताना त्यांना इंट्युइशन म्हणा किंवा मग आकाशवाणी म्हणा, 2 गोष्टी प्राप्त झाल्या. तुला इथे कोणी बोलावलं होतं का? उत्तर काय होतं संगीता मॅडम? मिकाओसींना कोणी बोलावलं होतं का बेगर सोसायटीत? नाही, नाही. कोणीच नाही. ठीक आहे. त्याच्या बदल्यात त्यांनी काही मोबदला घेतला होता का? नाही, नाही. आणि म्हणून डॉक्टर मिकॉसींनी तिथून 2 नियम रेकीसाठी केले. मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. आता तुम्ही बरोबर. म्हणाल, "मॅडम तुम्ही पण ते हे 2 नियम तोडून राहिले." तर मी ते तोडत नाही. कसे ते बघा. इथे तुम्ही जेव्हा तुमचा शक्तिपात होईल, तर तुम्ही स्वतःच्या इच्छेने राहाल, कोणीतरी जबरदस्तीने बसवेल का तुम्हाला? नाही, नाही. नाही. स्वतःच्या इच्छेने तुम्ही याल म्हणजे काय? हो. तुमची परवानगी मला मिळाली. आता राहिला बरोबर. प्रश्न हो. मोबदल्याचा. तर जे लोकं हं. रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेव्हलला ॲडमिशन घेतात, त्यांच्या फीमध्ये मी असं गृहीत मी घोषित केलेलं आहे, की माझी सगळ्या हं. लेव्हल 1च्या लोकांची पण फी मला मिळून गेली.
बरोबर. हो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मी हे दोन्ही नियम तोडत नाही. ओके. नाही. तर मग डॉक्टर मिकॉसिननी त्या बेगर सोसायटी हे 2 नियम तयार केले आणि बेगर सोसायटीतनं निघाले आणि जपानमध्ये सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये क्लिनिक चालू केलं. बिना औषध उपचार. आताही आधुनिक जपान आहे, त्याही वेळेस आधुनिक जपान होता. तिथे हो. बिना औषध उपचार लोकांना पचनी पडत नव्हतं. पण एखादा पेशंट असा असतो, की सगळे उपचार करून थकला, की चला काहीतरी उपाय करून बघावं. म्हणून जेव्हा ते एक पेशंट त्यांच्याकडे आला, त्याला बरं वाटलं आणि त्यांनी माउथ पब्लिसिटी केली. तो काळ होता द्वितीय महायुद्धाचा आणि त्या द्वितीय महायुद्धाच्या काळात चिरोजी हयाशी हे तिथले एअर चीफ मार्शल होते. तिथे जे हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्यात ते हताश झाले आणि त्यांनी गुरु म्हणून मिकाऊसींचा स्वीकार केला आणि त्यांनी रेकीचं मोठं सेंटर चालू केलं जपानमध्ये. हवाई टकाटा पण या दोघांपेक्षा हवाई टकाटांचं कार्य का मोठं? त्यांचा जन्म हवाई टकांचा 1900चा आहे. 1980 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण त्या जेव्हा किती वर्षाच्या होत्या? 30 ते 32 वर्षाच्या होत्या. तेव्हा त्यांना असा कॅन्सर डिटेक्ट झाला त्या काळात 1930-35च्या दरम्यान की अनेक कॉम्प्लिकेशन्स होते, अनेक ऑपरेशन्सच्या ह्याच्यातनं त्यांना जावं लागत होतं. पण या मूळच्या जपानच्या होत्या, लग्न करून अमेरिकेला सेटल झाल्या होत्या. तर त्यांना माहिती होतं की जपानमध्ये अशी कुठली तरी पद्धती विकसित झालेली आहे ज्यातनं आपण हील करू शकतो स्वतःला. म्हणून त्या जपानला आल्या आणि डॉक्टर चिरोजी हवाशेंच्या मदतीने 6 महिने त्यांच्यावर उपचार चालला आणि आजही कॅन्सरच्या नावाने लोक घाबरतात. पण त्यावेळेस 30व्या वर्षी कॅन्सर झालेली महिला 80 वर्षापर्यंत जगल्या आणि जगाला 22 ग्रँड मास्टर त्यांनी दिले. रेकी सोबत खरं जगणं कशाला म्हणतात? आजही इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मुख्य केंद्र जपान नसून अमेरिका आहे. आणि हम्म. ही ऊर्जा हॉस्पिटलमध्ये देखील वापरली जाते. माझे कित्येक स्टुडंट आहे म्हणजे आज भारतामध्ये नाही बघा हे जे चित्र आहे तुम्हाला गुगलवर भेटून जाईल. मेक्सिको के एक अस्पताल में ऑपरेशन से पहिले सर्जरी टेबल पर रेकी लेते हुए मरीज. सगळे डॉक्टर्स त्याला बरोबर. रेकी देतात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रुप हिलिंग सुद्धा केल्या जातं. आता आपण डिरेक्टली गुगलवर जाऊ. तुमच्या समोर तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण चेक करू शकता. हे बघा दिसतंय, स्क्रीन दिसत आहे का तुम्हाला हॉस्पिटलची? हो, हो. आता हे जे हॉस्पिटलची स्क्रीन दिसत आहे तुम्हाला, आज जर तुम्ही गुगलवर गेला तर अनेक हॉस्पिटल्समध्ये हीलर्सची अपॉइंटमेंट केली जाते म्हणून ही कुठेही अंधश्रद्धा नाही. बिफोर पेशंट म्हणजे ऑपरेशनच्या आधी पण पेशंटला हिलिंग दिलं जातं, लवकर रिकव्हरीसाठी पण हिलिंग दिलं जातं आणि मोस्टली सगळे चित्र विदेशातले आहेत. म्हणजे आपल्या भारतातला योग जसा तिकडे गेला आणि आपण योगा म्हणून स्वीकारला तसंच रेकी स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आपल्या भारतीय प्राचीन शास्त्रामध्ये आहे. स्पर्शाच्या माध्यमातून अनेक साधू संतांनी हिलिंग केलेलं आहे. पण डॉक्टर मिकाऊसींनी ती रिडिस्कव्हर केली. अमेरिकेमध्ये ती प्रचलित झाली आणि आजही भारतामध्ये रेकीला कुठेतरी अंधश्रद्धा म्हणून बघितलं जातं कारण इथले जे टीचर्स असतात ते सायंटिफिक वेनी रेकी शिकवत नाही. त्याच्यामागे हे मोठं हम्म. कारण आहे. अगदी आत्ताच आमचा जो पुण्याला इव्हेंट झाला त्याच्यात IMAचे अध्यक्ष हे चीफ गेस्ट होते जे स्वतः रेकीची प्रॅक्टिस करतात. त्यांनी म्हटलं की मॅडम एव्हिडन्स जमा करा. आपण खरोखर भारतातही या ऊर्जांना सायंटिफिकली प्रचलित आणण्यासाठी नक्की प्रयत्न करूया. बरोबर आहे. तर जी ऊर्जा म्हणून बरोबर. तुम्हाला सांगते की रेकी ही एक सायंटिफिक ऊर्जा आहे. आता मला तरी असं वाटतं की कमीत कमी इथे उपस्थित 300 लोक जे आहे त्यांच्या मनामध्ये रेकी अंधश्रद्धा आहे हा विषय राहणार नाही. येस ऑर नो? क्लिअर झालं सगळ्यांच्या माइंडमध्ये? कुठेही हो. रेकी अंधश्रद्धा कारण अंधश्रद्धा नाहीये मॅम. जी ऊर्जा अंधश्रद्धा नाहीये हॉस्पिटलमध्ये ती. शिकवले जाते. कारण भारतामध्ये रेकी म्हटलं तर लोकांच्या डोक्यात तेच येते. आता नाही का ते दिल्लीमध्ये जे झालं तर रेकी दिली होती. हा. ती रेकी आणि ही रेकी संबंधच नाहीये. फरक वेगळा आहे. ती रेकी हा फ्रेंच शब्द आहे. ती रेकी म्हणजे इन्स्पेक्शन करणं. एखादा फॅक्टरी टाकायचा आहे तर तिथे कच्चा माल भेटेल का? एखाद्याचं अपहरण करायचं तो व्यक्ती किती वाजता येतो, किती वाजता हे परीक्षण करणं म्हणजे ती रेकी फ्रेंच शब्द. आपण जी रेकी शिकतोय ही स्पर्श चिकित्सेची ऊर्जा आहे. हा रेकी शब्द जपानचा आहे. रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे जीवनशक्ती. क्लिअर? सो कारण माझा एकच उद्देश आहे मी का हे फ्रीमध्ये शिकवते. मला एकच इच्छा घराघरामध्ये एक हीलर तयार व्हावा.
आणि बरोबर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक स्माइल क्रिएट. तुम्ही विचार करा, एका व्यक्तीने जर जे त्या सलमान खानने एका मूवी मध्ये म्हटलं होतं की 3 लोकांपर्यंत रेकी पोहोचवली. बरोबर आहे, 3 लोकांना हील केलं तर किती छान हिलर हिलर तयार होतील. या घरात खूप. माझी एक स्टुडंट जे कॅनडाला राहते, तिने सांगितलं की मॅडम म्हणे इथे हॉस्पिटल आपल्याकडे बघा कप सिरपचं किती मोठं स्कॅन्डल ओपन झालं, जे बाळांना दिलं जात होतं. ती बोलली की तिथे हम्म. बाळाला बाळ जर आईच्या दुधावर आहे तर त्याला डॉक्टर सरळ म्हणतात की आईने फिडिंग फक्त करावं. त्याला कफ सिरप सुद्धा तिथले डॉक्टर देत नाही. आईने आपला आहार उत्तम ठेवा आणि बाळाला व्यवस्थितपणे दूध दिलं की त्या बाळाला औषधांची गरज नाही आहे, ही तिथली फिलॉसॉफी आहे. आणि आपल्याकडे लहान बाळ असेल तर त्याच्या औषधांचा एवढा ढीग जमा होतो. कारण आपल्याला या मानसिकतेतनं बाहेर पडावं लागेल. मेडिकल सायन्स काय म्हणतं, ज्या औषधाचा साईड इफेक्ट होत नाही त्या औषधाचा इफेक्ट होऊ शकत नाही. आणि निरंतर घेतल्या बरोबर. जाणाऱ्या औषधांनी मला सांगा, इथे किती बीपी शुगरचे पेशंट आहेत, बीपी शुगर थायरॉइडचे पेशंट एखाद्याने हँडल करा. ओके, जयश्री पाटील मॅडम अनम्यूट करा. हॅलो. हा मॅडम, नमस्कार मॅडम. काय आहे तुम्हाला? बीपी पण आहे आणि शुगर पण आहे. गोळ्या किती चालू आहेत? आता 4 4. आणि इन्सुलिन पण चालू. इन्सुलिन पण चालू आहे. किती वर्षापासून आहे? 2009 पासून. 2009 पासून 2025 संपतोय. आता मला सांगा, पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला शुगर डिटेक्ट झालं तेव्हा डॉक्टरांनी काय सांगितलं होतं, किती गोळी दिली होती तुम्हाला? एक गोळी आणि म्हणजे एक दिवसाला एकच होती. एक गोळी घेत होत्या तुम्ही, बरोबर आहे? आता मला एक सांगा मॅडम, 2009 पासून 2025 पासून मेडिसिन घेताय, एक गोळीवरनं आता मॅडम 4 गोळ्या घेतात आणि इन्सुलिन देखील चालू आहे. जर आपल्या मेडिकल सायन्समध्ये बीपी शुगर थायरॉइडचं औषध असतं तर मॅडमचं गोळ्यांचं प्रमाण वाढलं असतं की गोळ्या घेणं बंद झालं असतं? काय वाटतं संगीता मॅडम? बंद व्हायला पाहिजे नव्हतं मॅम, कमी तरी व्हायला पाहिजे नव्हतं, ते कमी तरी वाढत व्हायला चाललंय पाहिजे ना. मॅम. मग हो. हळूहळू या गोळ्या घेऊनही शुगर आणि बीपी कंट्रोलमध्ये राहत नाही, गोळ्यांचं प्रमाण वाढलं जातं. ठीक आहे, पण गोळ्यांचं बरोबर. प्रमाण कमी होत नाही. याचाच अर्थ नाही. काय, मेडिकल सायन्समध्ये या गोष्टी फक्त कंट्रोल करू शकतात, क्युअर करू शकत नाही. आणि म्हणून बरोबर. जे लोकांनी मेडिक्लेम काढलेले आहे त्यांना सगळ्यांना आठवण करून देते, मेडिक्लेम मध्ये बीपी शुगर थायरॉइड ह्या सगळ्या गोळ्या, याचं जे औषध आहे त्या फक्त तुम्हाला मेडिकल काय टर्म मध्ये काय म्हटलं जातं, इट इज युअर लाईफस्टाईल डिसऑर्डर. इट बरोबर. इज नॉट अ डिसीज, इट इज द लाईफस्टाईल डिसऑर्डर. बरोबर आहे? बघा, मेडिकल सायन्स आय रिस्पेक्ट, आपल्याला इमर्जन्सीमध्ये औषधांचा वापर करावा लागतो, बरोबर आहे. पण ज्या गोष्टी तुम्ही, जर जयश्री मॅडमनी जेव्हा त्यांना शुगर डिटेक्ट झाला, बीपी डिटेक्ट झाला, लाईफस्टाईलवर वर्क केलं का? अजूनही त्यांचं नाही. गरजेपेक्षा वजन जास्ती आहे. त्यांनी त्यांच्या जीवनशैलीला बदलण्याचा प्रयत्न केला का? आणि जर मॅडम जेव्हा डॉक्टरांनी पहिल्यांदा औषध चालू केलं त्यासोबत जर जयश्री मॅडमनी लाईफस्टाईल चेंजेस केले असते तर त्या आरोग्य संपन्न जीवनाकडे असत्या की नसते आज? हो हो, असतं मॅम, बरोबर आणि आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, डॉक्टर चुकीचा सल्ला देत नाहीत. त्या औषधांमुळे जरी प्रमाण वाढलं असलं पण मॅडम आजपर्यंत औषध घेऊन जीवन जगत आहे, पण त्या अजून स्वस्थ जीवन जगू शकल्या असत्या जर मॅडमनी त्यांची लाईफस्टाईल पण त्यासोबत सुधारली असती. बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणून अगदी सगळ्यात अगदी. महत्वाचं आहे की आपण जोपर्यंत आपल्या लाईफस्टाईलवर वर्क करणार नाही, तुमचा कुठलाच आजार तुम्ही ठीक करू शकणार नाही. औषधांचे डोजेसच तुम्हाला वाढवून घ्यावं लागेल. बरोबर आहे मॅम. आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की आहार उत्तम औषधी आहे, लाईफस्टाईल त्याच्यात पेक्षा चांगला आहे. विटॅमिन जनरली महिलांमध्ये विटॅमिन B12 विटॅमिन डी ची डेफिशियन्सी का असते, कारण आपण सूर्याला 20 मिनिटं ग्रहणच करत नाही, बाहेर गेलो तरी आपले कपडे इतके जास्ती असतात की आपल्याला त्या विटॅमिन डीचा लाभ होऊ शकत नाही. फक्त गळा, 2 हात आणि थोडेसे पायातही चप्पल असते, ते पण पाय झाकलेले असतात. थंडीच्या दिवसात बरोबर. फूट असतो. हम्म. बरोबर आहे. एक लक्षात घ्या, जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ राहाल, ॲज अ नॅचरोपॅथी डॉक्टर मी तुम्हाला एकच सांगते, अगर हमारे शरीर में कोई रोग है, उसके लिए हमने कारण दिया है. कारण हटा दो, बीमारी अपने आप हट जाएंगी. करेक्ट करेक्ट, एकदम आपण बरोबर आहे काय मॅम. करतो आहे, त्या कारणांना आपल्याला वाटतं की औषध घेणं सफिशियंट आहे. औषध घेतलं एक लक्षात घ्या, जेव्हा ग्लुकोमीटरवर तुमचं शुगर लेवल नॉर्मल येते,
मग ती जी गोळी खाऊन तुमची शुगर कंट्रोल झालेली असते, ती एक्सेस शुगर जाते कुठे? ये तो यही हुआ एक हॉल में, म्हणजे तुमच्या घरामध्ये कुठेतरी काहीतरी उंदीर मेलेला आहे, त्याला तुम्ही तिथून उचललं, काही वेळ तुम्ही किचनमध्ये आणून ठेवलं, तर बेडरूमचा वास गेला, किचनमध्ये यायला लागला, किचनचा उचलला, हॉलमध्ये टाकला, कुठे तर तो गडबड करून राहिलाय ना. मग त्याच पद्धतीने तुमच्या शरीरामध्ये जे एक्सेस शुगर येत आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ते शरीराच्या कुठल्या ना कुठल्या ऑर्गन, आणि म्हणूनच डायबिटीज पेशंटचे नंतर बाकीचे ऑर्गन खराब होतात, कारण एक्सेस शुगरचा परिणाम इतर ऑर्गनवर होत असतो. याचा परिणाम नंतर बाकीचे ऑर्गन, किडनी फेल्युअर, त्याच्यानंतर कधी हार्टवर झालं, कधी लिव्हरवर झालं, वेगवेगळ्या ऑर्गनवर परिणाम होत असतो. येस ऑर नो? बघितले तुम्ही आजूबाजूला असे पेशंट? याच्यावर हो एकच मॅम. उपाय आहे, तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलला चेंज करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलवर वर्क करणार नाही, तुम्ही हजारो लाखो रुपयांच्या गोळ्या खा, आणि एक वेळ अशी येते की लाखो रुपये असूनही व्यक्तीचा, आपल्या कुटुंबाचा जीव आपण वाचू शकत नाही. बघतोय अशाच केसेस आपण कितीतरी आपल्या हो आजूबाजूला, हो. की तुमची करोडोची संपत्ती असेल, ते संपत्ती तुमचा प्राण वाचवू शकत नाही. इसीलिए नाही. समय है तो अभी भी संभल जाओ. कल हो ना हो. उद्याचा दिवस आपल्याला माहिती नाही. आपल्याजवळ फक्त आजचा दिवस आहे, आत्ता आहे. हा वर्तमान फक्त तुमचा आहे, आणि वर्तमानातल्या क्षणांना एवढी सकारात्मक ऊर्जा द्या. आनंदी राहायला शिका, आरोग्य संपन्न राहायला शिका, जीवनशैलीमध्ये सुधार करा. बघा, तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगले राहिले तर तुमचं जीवन खूप सुंदर होऊन जाईल. होईल की नाही होईल सांगा? येस ऑर नो? एकदम एकदम मॅम. बरोबर आहे मॅम. माझा एक छोटासा अनुभव शेअर करायचा होता मॅम, करू का? बोला. सेम तुम्ही ज्या पोटतिडकीने शिकवताय, मी असंच तुमचं सेशन अटेंड केलं, मास्टर केलं. मी मागही माझा अनुभव शेअर केला होता. गेली 4 वर्ष मला कंटिन्यू झोपता येत नव्हतं कुशी बदलून. तर पण मी जशी रेकी मध्ये आली, माझी चक्कर पूर्णपणे गेली. मी शांतपणे झोपू शकते, कुशी बदलू शकते. म्हणजे इतकं रेकीचा अनुभव आहे, खूप आहेत. घेईल तेवढं कमी आहे. चला, छान. खूप छान आहे थँक्यू. मॅम. थँक्यू व्हेरी मच. तर जीवन खरंच खूप सुंदर आहे. त्याला अधिक सुंदर बनवण्याची कला रेकी आपण हळूहळू शिकतोय. एक मिनिट, मला स्क्रीन शेअर करू द्या. तर ही रेकी अंधश्रद्धा नसून आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणणारी, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याच्या ऊर्जांशी जोडणारी एक दिव्य ऊर्जा आहे, जिचा शक्तिपातानंतर आपण स्वतः, मी प्रॅक्टिकल घेणार आहे तुमचं या सेशनमध्ये, की तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःला आणि इतरांना हील करू शकाल. हे प्रॅक्टिकल आपण या सेशनमध्ये घेणार आहोत या 10 दिवसांमध्ये. ओके? तर उद्या आपण शिकणार आहोत औरा, ह्युमन औरा लेअर काय असते, त्याच्यात रेकीचा इतिहास आणि पायऱ्या राहिला. इतिहास झाला, रेकी शिकण्याच्या विशेषता ज्या आहेत त्या आता आपण बघू, आणि रेकी शिकण्याच्या पायऱ्या. उद्याचा आपला टॉपिक आहे, मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार आहे, औरा स्कॅन करायला शिकवणार आहे, औरा फील करायला शिकवणार आहे. ओके? सो आता आपण बघूया रेकीची विशेषता. रेकीची विशेषता काय आहे, नेमके रेकी शिकल्याने आपल्याला काय काय बेनिफिट्स होत असतात ते आपण बघणार आहोत. तर रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. रेकी सर्वप्रथम आपल्यातले निगेटिव्ह ब्लॉकेजेस दूर करते. रेकी शरीरामध्ये नैसर्गिक संतुलन स्थापित करते, आणि रेकी आपल्यातल्या नकारात्मक विकृतींना दूर करून पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये कायम करते. रेकी व्यक्तींच्या आध्यात्मिक आणि व्यक्तिगत विकासासाठी एक प्रभावी साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे, याच्यानी कुठलीही हानी होत नाही. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे, याच्याने कुठलीही हानी होत नाही. रेकी काय नाहीये, रेकीला कुठलाही धर्म नाहीये, कारण आज जगामध्ये प्रत्येक धर्मपंथामध्ये रेकीचा वापर, स्पर्श चिकित्सेचा वापर केला जातो. इसका कोई पंथ वर्ग नाहीये. तंत्र मंत्र, राक्षसी विद्या, मौली विद्या, संमोहन याच्यासोबत रेकीचा कुठेही काहीही संबंध नाही आहे. रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. पण आमच्या एक गुरु भगिनी आहे, त्यांची एक 13 वर्षाची मुलगी होती. आता ती मुलगी जवळपास 35 वर्षाची आहे. त्या 13 वर्षाच्या स्पेशल चाइल्डला ठीक करण्यासाठी त्या आईनी रेकी शिकली होती. आणि आज ती मुलीचं लग्न नाही होऊ शकलं, पण स्वतः सगळे कामं ती करू शकते. दुसरं, आपल्या एक विद्यार्थिनी आहेत, अशा 2-3 विद्यार्थिनी आहेत.
अगदी पुण्याच्या कार्यक्रमाला तर त्यांनी त्यांच्या मुलाला येऊन मला भेटवलं. तर ऑटिझम डिसीजमध्ये तो मुलगा होता आणि सगळे तुम्हाला माहिती आहे की त्यांनी खरोखर बोलताना सांगितलं की लोकांच्या नजरा आपला मुलगा काहीतरी वेगळा आहे या ते सहन करणं आणि प्रत्येकाला उत्तर देणं कठीण असतं. पण त्यांचा मुलगा जो 10 मिनिटं 15 मिनिटं एका जागी बसत नव्हता, तो मुलगा 10वीचे 3 तासाचे सगळे पेपर व्यवस्थित पूर्ण करून मागच्या वर्षी 70% पास झाला. 1 नोव्हेंबरला जो पुण्याचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात त्या मॅडम त्या मुलाला मला भेटायला घेऊन आल्या होत्या. विचार करा की किती सुंदर की सगळ्यांना आश्चर्य वाटलं की तुम्ही कसं केलं. आज लोक त्यांना विचारतात आहे की तुम्ही तुमच्या मुलामध्ये एवढा फरक कसा आणला, हे गोष्ट कशी करून दाखवली. दुसऱ्या एक माझ्या स्टुडंट आहेत शलाका चौधरी, त्यांचं तुम्ही त्या पण क्लासेस घेतात. तर त्यांचाही मुलगा सेम कंडिशनमध्ये होता आणि त्यांनी मला एकदा बोलले होते की मॅडम, मुलाला सांभाळ करून मी काहीच करू शकली नाही याचं मला खूप खंत होती. पण आज त्या मुलग्यासमोर पाळण्यात बसलेला असतो, त्यांचं छान ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये त्या क्लासेस घेतात ऑनलाईनमध्ये आणि मुलाला सांभाळून क्लासेस घेऊन राहिला. मुलगा बॅलन्स झालेला आहे त्यांचा आणि त्या स्वतः एक आपल्या कुटुंबाला म्हणजे त्यांनी काय केलं विचार करा. आयुष्यात पहिल्यांदा आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला विमान प्रवास घडवला आणि वडिलांना एक सुंदर गिफ्ट दिलं असं त्यांनी आता पुणे प्रोग्रामला सांगितलं. तर विचार करा, ह्या दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जा जर तुम्ही प्रॉपर वेने केल्या तर तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल यातून घडू शकतात आणि त्याचा अनुभव तुम्ही करू शकता. तर जर व्याधी गरजेपेक्षा जास्ती वाढली असेल आणि रेकीला उपचारांना वेळ कमी मिळाला तर कधी कधी रेकीमध्ये यश येत नाही, कारण कुठल्याही ट्रीटमेंटला एक वेळ लागतो. पण आपल्याकडे असं एक उदाहरण आहे, रचना शहा मॅडम, ज्यांना 2019-20 मध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला होता. माझ्या युट्यूब चॅनलवर अर्ध्या तासाचा त्यांचा व्हिडिओ आहे. तर त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला, डॉक्टरांनी म्हटलं होतं फक्त 40 दिवसाचं आयुष्य आहे, कुठेही न्या. 2023 जानेवारीमध्ये रेकी कौन्सिल ऑफ इंडियाच्या कॉन्फरन्समध्ये सायंटिफिक रिझल्ट ऑफ रेकी मी हा विषय मांडला आणि त्याच्यात म्हणजे 19-20 मध्ये त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला, तेव्हा त्यांना 40 दिवसाचं आयुष्य दिलं होतं. टचवूड 2025 संपतोय, त्या आरोग्य संपन्न जीवन जगत आहे. जिथे डॉक्टरांनी 40 दिवस दिले होते, डॉक्टर वॉज शॉक की कसं झालं. तर त्यांची जबाबदारी त्यांच्या बहिणीने घेतली, माझ्याकडनं रेकी पूर्ण शिकून घेतली आणि आपल्या बहिणीवर उपचार केला. अवश्य तो युट्यूबवर व्हिडिओ बघा, आज मी तुमच्या ग्रुपवर त्याची लिंक टाकते. दुसरं उदाहरण आहे पुण्याच्या, असे तर अनेक लोकांच्या जीवनात बदल झाले. दुसरं उदाहरण आहे डोंगरे, डॉक्टर डोंगरे म्हणून पुण्याला आहेत. त्यांच्या फॅमिलीमध्ये 3 डॉक्टर आहेत, 2 कॅन्सर रिसर्च पर्सन आहे आणि डोंगरे मॅडमला असा ऑटोइम्यून डिसऑर्डर झाला होता की त्यांच्या तोंडात रोज रक्त यायचं. रक्त येऊन आतून तोंड काळं झालेलं होतं आणि मला भेटण्याच्या 1 वर्ष आधीपर्यंत त्या फक्त दूध मध्ये पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून फक्त गिळत होत्या, जिभेवर ठेवू शकत नव्हत्या, एवढ्या वेदना त्यांना होत्या. बट टचवूड तिथे त्या 60% बरा झालेला व्हिडिओ होता. नंतर त्या क्लासमध्ये आल्या, लाल तिखटाचा ठेचा, मिरचीचा ठेचा खाऊ शकतात, इतक्या त्या स्वस्थ झालेल्या आहेत. मेडिकल सायन्सनी म्हटलं होतं की उरलेलं आयुष्य त्यांना फक्त असंच काढावं लागेल. ते मेडिकल सायन्सचे सगळे कॅन्सरपर्यंत टेस्ट झाले होते, पण ऑटोइम्यून डिसऑर्डर डिक्लेअर झाला होता, उपाय नव्हता. रेकी साधनेने त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. पण हे 2 उदाहरणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. ऑटोइम्यून आपला त्याच्या ऑटिझमचा डिसऑर्डर ठीक झालेला आपण आताच उदाहरण बघितलं. फक्त मी तुम्हाला एकच म्हणते, रेकीला मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. यू हॅव टू ट्रस्ट अँड प्रॅक्टिस ओनली. तुमचा विश्वास महत्वाचा आहे आणि दैनंदिन प्रॅक्टिस. प्रश्न कसा करतो आपण कुठल्याही गोष्टी डोकं टाकताना, खरंच असं होतं का, ऐसा भी होता है क्या, वो छोड़ दो. हे ईश्वर ऐसा ही हो, देणारा करता करता तो आहे हो. अंबानीला त्यांनीच दिलेला आहे, आपल्यालाही त्यांनीच दिलेला आहे. फक्त त्यांना मागताना त्यांनी वेगळ्या पद्धतीने मागितलं, आपण मागताना कंप्लेंटवर फोकस केला. बरोबर की नाही. आपले दुःख दुःख, अरे देवा माझ्या जीवनात किती दुःख टाकले रे, हेच म्हणतो. माझ्या जीवनात किती कसं कट कट कट, मी नाही म्हणत. ठीक आहे, मंत्र दिला तुम्हाला काय, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. यस, मुझे ये चीजें नहीं चाहिए. मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. एक सकारात्मक ऊर्जा द्या ना. मांगना जितना मांगोगे, ते गाणं होतं ना, ऐसे वैसे को दिया है. अरे मागा ना, तुम्हालाही देण्याची ताकद ईश्वराने दिलेली आहे. आमने मागा नाहीये, कारण जी पेरणी कराल तेच उगवेल, हा निसर्गाचा नियम आहे. विचार करा, आपण विचारातनं पेरणी कोणती करतो. आपल्यासाठी ब्रह्मांडाशी कनेक्शन करणारं
हे दिव्य यंत्र त्यांनी दिलेलं आहे, पण याचं कनेक्शन चुकलं की प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. तर अजून एक गोष्ट झाली नाही, शस्त्रक्रियेने काढून टाकलेला अवयव मात्र रेकीने निर्माण करता आलेला नाहीये. हे उदाहरण आपल्याकडे नाहीये. ठीक आहे. ही प्रकृतीने दिलेली, मानवाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. रेकी सरळ उपचार पद्धती आहे. 1-2 दिवसाच्या शिक्षणाद्वारे याला व्यवस्थित शिकू शकता येतं. आता आम्ही जेव्हा ट्रेनिंग घेतलं तेव्हा सुद्धा आमचं 1-2 दिवसाचं ट्रेनिंग झालेलं होतं. मग तुम्ही म्हणाल मॅडम 10 दिवस का? आता त्या ट्रेनिंगमध्ये काय गडबड होते? आता जर मी तुम्हाला 10 तास एका वेळेस बसवून ठेवलं सकाळपासून रात्रीपर्यंत, किती विमान डोक्यावरून उडतील, तो विषय किती लक्षात राहील? आज आपण जो 1-1 तास घेतोय याचं प्रॉपर रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतंय. जो विषय समजला नाही तो तुम्ही रिवाईज करू शकताय आणि 10 तासाचं रेकॉर्डिंग कोणत्याच ऑफलाईन सेशनवाले देत नाही तुम्हाला. मिळतं का ऑफलाईन सेशनचं रेकॉर्डिंग नसतं, तो फक्त अनुभव असतं. त्याच्यानंतर कारण माझे पहिले गुरु होते भोपाळ युनिव्हर्सिटीचे त्यावेळेसचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल सर. जेव्हा ते आमच्या शहरात आले, माझं ट्रेनिंग झालं आणि त्याच्यानंतर त्या सरांचा ना कॉन्टॅक्ट नंबर भेटला, ना कधी अडचण आली तर ते त्यांनी जे नोट्स दिले होते फक्त तेवढे नोट्स होते. मग किती प्रयत्न करावे लागले असतील स्वतःला त्या लेवलपर्यंत आणण्यासाठी. आणि म्हणूनच लोक काय करतात, ऑफलाईन सेशन झाल्यानंतर प्रॅक्टिस नसतात. आणि म्हणून मी माझ्या सेशनचा माझा लाईफ टाईम ऍक्सेस दिलेला आहे. जोपर्यंत माझ्या देहात प्राण आहे, जोपर्यंत मी हे क्लासेस घेऊ शकते, तोपर्यंत माझी आयुष्यात एकदाच फी घेते आणि मग आयुष्यभर माझ्याकडनं लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डिंगचा ऍक्सेस तुम्हाला दिलेला आहे. येस, यू कॅन एन्जॉय दॅट मुमेंट्स. तुम्ही करू शकता क्लासेस. कारण क्लास करताना काय वाटतं आपल्याला सगळं समजलं. खरी गंमत आहे ते प्रॅक्टिस करताना, अरे तेव्हा काय सांगितलं होतं, मग काय याच्यानंतर काय करायचं होतं, त्याच्यासाठी व्हिडिओ पण अवेलेबल आहेत आपले. परत तुम्ही कुठली बॅच लाईव्ह मध्ये रिपीट करू शकता आणि त्याच्यामुळे तुमचं जे ट्रेनिंग आहे ते व्यवस्थित परफेक्शनकडे. कारण हा कुठलाही कोर्स नाही आहे, ही जीवन बदलणारी एक सुंदर एनर्जी आहे. हिला जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आणत नाही कुठलाही फायदा नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हिला प्रॅक्टिस कराल तरच त्याचा रिझल्ट जीवनामध्ये येतो. रेकी शिकण्यासाठी वयाचं बंधन नाही, शिक्षणाचं बंधन नाही. इच्छा असेल तर ही अद्वितीय शक्ती कोणीही शिकू शकतो. रेकी उपचार में व्यक्ति की रेकी उसके आवश्यकतानुसार ही प्राप्त होती है, इसलिए किसी भी प्रकार की हानि नहीं होती, केवल संतुलन ही प्राप्त होता है. रेकी उपचार शरीर के नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते हैं और पॉझिटिव्ह यानी सकारात्मक विचार आ जाते हैं. प्रथमा रेकी के उपरांत म्हणजे आता जी आपण रेकी लेवलची प्रॅक्टिस करणार आहे आपल्या शक्तिपातानंतर, तेव्हा तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातूनच हील करू शकणार आहे. पण जसं तुम्ही रेकीच्या सेकंड लेवलमध्ये जाता त्याचं शक्तिपात होतो, ऍक्टिव्हेशन होतो. जगाच्या पाठीवर कुठेही पेशंट असेल त्याला तुम्ही हिलिंग देऊ शकता. मग जागेची मर्यादा उरत नाही. तुम्ही कुठल्याही शहरात भारतात आहे ना, अमेरिकेला जर हिलिंग पोहोचायचं आहे तरी देखील तुम्ही ते हिलिंग पोहोचवू शकता. रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ अपने प्राण शरीर, मनोमय शरीर पे प्रभावी असर होता है. परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से निवारण होता है. रेकी उपचार पद्धती की सामान्य जानकारी. रेकी इच्छा रहने वाले को हरेक को रेकी वाहक बनना आवश्यक होता है. म्हणजे काय, शक्तिपात घेणं आवश्यक आहे. याचा रेकी लेवल 1चा शक्तिपात वेगळा होतो, रेकी लेवल 2चा शक्तिपात वेगळा होतो, रेकी मास्टर लेवलचा शक्तिपात नंतर होतो आणि नंतर ज्यांना ट्रेनर बनायचं माझ्यासारखं तसं तेव्हा शक्तिपात वेगळा होतो. तर कमीत कमी 4 शक्तिपात तुमचे होतात. हो सके तो रेकी उपचार के लिए स्वतंत्र जगह निश्चित कीजिए. कारण कसं ज्या जागेवर बसून आपण रोज हिलिंग करतो, मेडिटेशन करतो, तर त्या जागेच्या ऊर्जा ऍक्टिव्हेट होतात. म्हणून एक जागा, एक स्थान, एक वेळ असं आपल्या संस्कृतीत ऋषीमुनींनी पण साधनेसाठी सांगितलेलं आहे. स्पर्श करताना हस्तस्पर्श, हाताची जी पोझिशन आहे ती कप शेप मध्ये असावी आणि बोटं जोडलेली असे नको, बोटं जोडलेली असावी आणि हस्तस्पर्श हलका असावा. ठीक है, हस्तस्पर्श हा हल्का असावा. रेकी वाहक बनने के पश्चात 21 दिनों का समय शुद्धिकरण कालावधि समझा जाता है. किसी भी रुग्ण को कम से कम 3, 7, 21 दिन संपूर्ण रेकी उपचार देना आवश्यक होता है. आता प्रत्येक आजारानुसार किती वेळ लागेल, जसं आता मी म्हटलं ना त्या कॅन्सर पेशंट होत्या, त्यांच्या बहिणींनी त्यांना 47 दिवस मास्टर लेवलमध्ये शिकवली जाणारी सायकिक सर्जरीची ट्रीटमेंट दिली, 47 डेज.
आणि त्याच्यानंतर त्या हील व्हायला सुरुवात झाली. म्हणजे जे डॉक्टरनी म्हटलं त्यांच्या पोटामध्ये 5-5 लिटर पाणी तयार व्हायचं, ते हळूहळू कमी झालं. 3 लिटर, 2 लिटर, 1 लिटरकडे येऊन नंतर ते पाणी बनणं कमी झालं. पण विदाऊट एनी ऑपरेशन त्या अजूनही कॅन्सरपासनं बऱ्या झालेल्या आहेत. तर जनरली ताप, सर्दी, खोकला असेल 3 दिवस, 4 दिवस, 7 दिवस हिलिंग द्यायचं. मोठे आजार असेल तर मी 90 डेजचं हिलिंग सांगते. फायनान्शियल ब्लॉकेजेसमधनं दूर करायचं असेल, रिलेशनशिपला हील करायचं असेल तर 90 दिवसांचं हिलिंग करणं गरजेचं असतं. रेकी कुठली जादूची कांडी नाही आहे. असं जादूची फिरवली आणि तथास्तु म्हटलं झालं, असं होत नाही. हिला दररोज वेळ देऊन व्यवस्थितपणे सांगितलेल्या प्रोसेसनी जेव्हा तुम्ही हिलिंग करता तेव्हा त्याच्यात रिझल्ट येतात. हे जे तुम्ही सगळ्यांचे रिझल्ट बघता ते सगळे रिझल्ट कशामुळे होतात? पॉझिटिव्ह हिलिंगमुळेच त्या गोष्टी शक्य होत असतात. रेकी उपचार लेते समय आरंभ जेव्हा आहे जेव्हाही तुम्ही हिलिंग कराल तर सगळं प्रॅक्टिकली मी शिकवणार आहे, औरा क्लिन्झिंग वगैरे सगळं. तर तेव्हा तुम्हाला फक्त जखम वगैरे असेल तर तेव्हा डिरेक्टली टच नाही करायचं. जळलेला भाग आहे किंवा ज्या ऑर्गनवर आपण हात ठेवू शकत नाही तिथे. आता डॉक्टर मिकॉसेंनी उपचारासाठी 24 पॉईंट सांगितले आहेत. रेकीचे किती पॉईंट सांगितले? 24 पॉईंट. पण 24 पॉइंटला हिलिंग करताना रेकीबद्दल असं म्हटलं जातं की एका पॉइंटला हिल करण्यासाठी 3 मिनिटाचं हिलिंग लागतं. मग मला सांगा, आपल्याला आज खायला वेळ नाही आहे तर 72 मिनिटं हिलिंगला देणार आहे का तुम्ही? म्हणून मी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले 7 चक्र, 21 मिनिटं तर द्याल, 7 त्रिक 21 मिनिटं, तर तुम्हाला 7 चक्रांचं मेडिटेशन शिकवते, ज्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. रेकी ऊर्जांसोबत 7 चक्रांना हील करून, औराला क्लीन करून तुम्ही तुमच्या ऊर्जांना ऍक्टिव्हेट करून सकारात्मक ऊर्जांचा प्रवाह तुमच्या जीवनामध्ये निश्चितच ऍक्टिव्हेट करू शकता. तर हे आपण बघितली रेकीची विशेषता. आणि कशा रेकीचे एक लक्षात घ्या, शरीराच्या प्रत्येक भागावर हात ठेवून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करणं हा रेकीचा नियम आहे. रेकी वाहक फक्त वाहक असतो. नाही तर मग आता या मी तुम्हाला स्पर्श करते आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, असं बाबा बनायचं नाही. ठीक आहे. लोक मोस्टली इंडियामध्ये रेकी हिलर्स या पद्धतीने स्वतःला रिप्रेझेंट करतात. खूप सारे माळा घालून घेतील गळ्यात, खूप सारे म्हणजे कपडे वेगवेगळ्या पद्धती करतात. काही ट्रेनर तुम्हाला सांगते आज मार्केटमध्ये असे आलेले आहेत रेकीचे, ज्यांनी आपली दाढी वाढवून घेतलेली आहे, कपडे बदलवून घेतलेले आहेत, माळा घातलेले आहेत आणि साधू म्हणून दाखवतात. 1-2 वर्षा पहिले त्यांचं प्रोफाईल बघा, वेगळ्याच इंडस्ट्रीमध्ये काम करताना दिसतात ते. मग विचार करा की ज्यांची साधनाच नाहीये, कपडे बदलल्याने, ब्रासलेट घातल्याने ते ट्रेनर बनणार आहेत का? आहे असं मार्केटमध्ये चालू आहे रेकीबद्दल. पण विचार करा, गुरु असावा ज्ञाता शिष्याची लीनता. आणि म्हणून तुम्हाला सांगते की आयुष्यामध्ये योग्य गुरु भेटणं हे खूप महत्वाचं आहे. माझ्या आयुष्यात खरोखर चांगले गुरु भेटले आणि त्या गुरूंच्या आशीर्वादाने मी एवढं निशुल्क देण्याची क्षमता स्वतःमध्ये बाळगून आहे. गेले 3 वर्ष झाले कंटिन्युअस माझे निशुल्क बॅचेस चालू आहेत. कधी महिन्याला 1 बॅच होते, कधी 2 बॅच होते. आणि आज सांगायला आनंद होतो की हा 1 लाखाच्या वर आकडा गेलेला आहे माझा फ्री सेशनचा. जेवढ्या विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आहे, प्रत्येक ग्रुपमध्ये 1000 लोक असतात. अशा माझ्या कितीतरी बॅचेस कंप्लीट झालेल्या आहे एबी करून. आणि म्हणून तुम्हाला सांगते की प्रयत्न करा. काय म्हणता अनिता मॅडम, काय आठवलं तुम्हाला? काय होणार मॅम, तुमची कीर्ती महान. तीच मी आठवतीये. तुम्ही तुमचं ब्रीद वाक्य आहे रे की मागता मागता तुम्ही थकाल पण ती देता देता थकणार नाहीये. आणि हे सगळेजण जे आता क्लास मॅमचा अटेंड करता, आम्ही याची डोळा याची देही पाहिलेला आहे. मॅमचे अनुभव आम्ही अक्षरशः स्टेजवर लोक रडत होती अनुभव सांगता सांगता. अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी येत होतं. आणि इतके इतके लाखो अनुभव आहेत. माझ्याही आयुष्यातले खूप छान छान अनुभव आहेत. प्रत्येकाचं आयुष्य बदलून गेलेलं आहे मॅम. आणि तुम्ही म्हणताय तुम्हाला इतकं छान गुरु मिळाले, आम्हालाही तुमच्या रूपात इतके छान गुरु मिळालेत ना, त्याच्यासाठी आम्ही देवाचे काही ह्या ब्रह्मांडाचे खूप खूप आभारी आहे. खूप खूप आभारी आहे मॅम. आणि जे कोणी आहेत आता ह्या प्लॅटफॉर्मवर ह्या क्लाससाठी मॅमकडे, ते योग्य ठिकाणी आहेत. माझे मिस्टर म्हटले होते की तू योग्य ठिकाणी गेलीस, तुला काय करायचं ते तू कर, मला कशाचीच ना नाहीये. तुला तुला जे करायचं ते तू करू शकते, काही प्रॉब्लेम नाहीये. तुला तिकडे जायचं तर तिकडेही जाऊ शकते. म्हटलं नाही, मी तिकडे जाऊन नाही राहू शकत, मॅमला तिकडे येऊन बोलवू शकते. तर हा विश्वास आहे ना मॅम, हा खूप महत्वाचा आहे. आणि आपण जेवढा विश्वास ठेवू ना, तेवढेही 100 पटीने आपल्याला रिझल्ट फास्ट मिळतात. रिझल्ट येतातच पण
फास्ट जी काही मिळतात ना बॅक टू बॅक, ती 100 पटीने मिळतात. आणि हे न थकणारे न थांबणारे रिझल्ट आहेत. त्याच्यामुळे जे कोणी आता इथे आहे ते खूप योग्य ठिकाणी आहेत आणि पुढेही तुम्ही कंटिन्यू केलं ना तुमच्या आयुष्याची एकदम सोनं होणार आहे. बाकी काही नाही. कारण मॅमच्या हातात आलो आपण, गुरूंसारखे मॅम सारखे गुरु मिळालेत बास. थँक्यू बाकी अनिता काही नाही. मॅडम. आपली नेक्स्ट बॅच आहे थँक्यू मॅम. सगळ्यांची थांबवावं लागेल. सो येस. दिव्य रेकी शक्ती थँक्यू मॅम. आपल्या सगळ्यांच्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं तरी त्यासाठी आपले कोटी कोटी आभार. उद्या भेटू. ह्युमन औरा काय असतो, औरा कशा पद्धतीने बघायचा, क्लीन कसा करायचा आहे बघण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.